प्रेमात पडणं सोपं असतं, पण ते टिकवणं तिथेच आपण हरतो. कारण नातं तोडणारी गोष्ट धोका नसते, तर आपल्या तोंडातून निघालेले छोटे छोटे शब्द असतात, जे शब्द वार करतात. ती म्हणाली होती, आज उशीर झाला, सॉरी. त्याने उत्तर दिलं, तुला नेहमीच उशीर होतो. बस त्या एका शब्दाने तिच्या डोळ्यात पाणी आलं. आपण नकळत अशा चुका करतो. नंबर 1, ऐकून न घेणं. तो बोलत असतो, पण आपण मनात पुढचं उत्तर तयार करत असतो. तू ऐवजी मी, तू चुकतोयस असं म्हणतो. मला वाईट वाटलं हे आपण सांगतच नाही. नंबर 3, सायलेंट ट्रीटमेंट. राग आला की गप्प बसतो. समोरच्याला वाटतं चायला हिला आपली किंमतच नाही. नंबर 4, भूतकाळ उकरून काढणं. जुना भांडणांचं लेबल आपण आजच्या चुकीला लावतो. खरं सांगू, ब्रेकअप एका दिवसात होत नाही. तो रिलेशनशिप रोज थोडा थोडा मरतो. जेव्हा गुड मॉर्निंगचा रिप्लाय असा होतो, जेव्हा जेवलीस का विचारणं बंद होतं, जेव्हा एकमेकांसमोर बसूनही आपण फोनमध्ये जास्त सुरक्षित फील करतो. शब्दांनी जखमा होतात आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्या जखमा उघड्या डोळ्यांनी दिसतही नाही. टिकवायचं असेल तर मोठं असं काही नको. फक्त या 3 गोष्टी करा. ऐका, समजून घ्या आणि माफी मागायला शिका. कारण इगो जिंकला तर आपण हरतो. आज त्याला एकदा घट्ट मिठी मारा आणि म्हणा की तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस. कदाचित हा शब्द तुमचं नातं वाचवेल. मी शीतल, पुढच्या वेळी भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत बोलत रहा, कारण शांततेने फक्त दुरावा वाढतो.